बाबा म्हणतो वाव. म्हणतो गिराईक भेटणं हो मला. म्हणे आत आहे म्हणतो उन्हरे हो काका. मी पायऱ्या चढी गो. त्यांना डावा हात ताटली होती उजवा हात पुरा दायना भरेल होता आटलो. जो दोतरणा गोयदारा म्हणे चाल चाल चाल. म्हणतो उन्हरे हो काका. खड्डे काढू त्या खाटूर म्हणे बटाते बटी गुंतीन मन मांडीवर ताटली ठेवतीन. मांडीवर ताटली ठेवता दोन्ही हात असा कर देणार म्हणजे मला उचल बुवा. मी उचला आणि त्याला या साईडले बसा तर ते नाही इथून मांडीवर म्हणतं काय गिराईक भेटणं मन मांडीवरच काला खावायला लागेल. म्हणे बाबा म्हणतो भाऊ. म्हणे मम म्हणतो ते रे काका ममले. कोटी मेरो पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळेची क्षण नरदेह. इतका सुंदर नर जन्म दिला कितना प्यारा कितना सोना. आपला भाषा मा कितला मज्जाना. मला माहिती तुमले काय लागावत पण मैं भी बोलूंगा. तुम्हाला काय लागेल टायमाने सर्व मिळेल. इतका सुंदर नर जन्म दिलेला आहे महाराज. या शरीराची किंमत केली जाणार नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. आणि देवानी इतकं सुंदर शरीर दिलं. गोपाल बाबा देवानी सृष्टी जेव्हा निर्माण केली जलचर भूचर खेचर वनचर जार उद्भिद स्वेद अंड 2 पायना 4 पायना 6 पायना 8 पायना बिन पायना बद बद पायना असा गंजच तयार करा. पण देवले समाधान वाटणं. समाधान वाटलं. तुम्हाला असं कधी दिसतं का 4-5 बैल पंढरपूरला जाताना 4-5 बकऱ्या मुक्ताबाईल जाताना दिसणार. मग कोण जास पंढरपूर. त्यांना ते ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य उत्तम मध्यम भोग. देवाला असं वाटलं माझं भजन करतील. सर्व आडा कायात बरं का असा कसा असा आडा काय. देवानी एकच मनुष्य योनी तयार केली ती उभी केली. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी. अधिकार ब्रह्मज्ञानासी निधिहासी मतप्राप्ती. मानवाला अधिकार दिला देवाने. देवाने मनुष्य येईल पाहिल्यानंतर समाधान वाटलं. पण ज्या वेळेस महाराज हा मनुष्य आईच्या उदरामध्ये जन्माला येण्याची वाट पाहतो. देवाला विनंती करतो एक झलक दिख लाजा. तुम्ही
सभी बोले एक बार सावता आजा 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 आजा. अशी गाणारी मंडळी आम्ही, मैफिल एकच होती महाराज, आम्ही गोड गाणारी मंडळी. आणि आज दुग्ध शर्करा योग माझ्याबरोबर जे आलेले आहेत, जशी गोपाल महाराजांची संस्था आहे तशी भडगावला सुद्धा ज्ञानसागर वारकरी शिक्षण संस्था, ज्यांनी पहिली चाल म्हटली आमच्या बाबांबरोबर, पंकज बाबांबरोबर, आमचे बंटी महाराज यांच्याकडे 28 मुलं आहेत महाराज. गोड वातावरणी महाराज. बाबांनी गोड चाल म्हटली, एक वेळा करी या दुःखा वेगळे देवा, मला या दुःखातून सोडव. देवाला दया आली. देवाला असं वाटलं माझं भजन करेल, माझं कीर्तन करेल, माझं पूजन करेल. इथला बदली घ्या दोपाळ बाबा. जन्माला आल्यानंतर 2-2.5 तास लगेच रडायला लाग गया, लगेच तगड्यात आणि कब कब देव म्हणे इथला बदली घे तू. अरे जिने दाखला ना मोठं कर, 22 वर्ष नाका दाड्या करा कितला 3 आवर बदली घ्या हो. चांगला चांगला बदली जातच महाराज. 22 वर्ष ना मला एक दल्ली म्हणे महाराज हा लगीन करा सारखा होई घ्या म्हणे. म्हणा दादा ना म्हणा मा पाची प्रांच येत माय कधी घे, माय कधी घे, माय कधी घे, माय कधी घे. आणि खरंच मायच प्रेम करत गोपाळ बाबा. एवढंच पोरग होतो मी. शादाबाग मा कीर्तन लिखू एवढंच होतं. ज्यानाकडे कीर्तन लिखू त्यांना मायबाप वारमा चालना जाय. आजोबाना आजीपास पोरगा होता आणि ते पोऱ्यानं सांगितलं असेल काय मग जोड गाडी नव्हती म्हणे महाराज कितला म्हणतो 2 ना गाडीला उतरसू हो. मी शाद्यावरून बसलो 2 वाजता त्यांच्या गावात उतरलो. 2-2.5-3 उतरल्यानंतर बाबा स्टँडवरच म्हणतो बाबा घर कितला दूर आहे म्हणे. आपल्या जोडीच्या म्हणे स्टँड पा. बाबा स्टँडवर माझी बॅग घेतली. बाबा पुढे मी मागी. बाबा पायऱ्या चढत नाही तो शिंग बाबांना तू एवढाच. खुर्ची बी नाही, चड्डी बी नाही, कंबरले करदोडा बी नाही. बाई म्हणता आपला पत्ता तो चुकाय ना. हात ना उडीन दाय ना कालान ताटली. हाय मनगडा 8 लोक बरी येईल. डेरीवर उडीन दाय सांडा येईल. आता बी गालपाटाला शेंबूड लटकेल. आता बी लटकेल. आणि पुरी अधिक नाही फुले जै 100 फुले तुमने आली. पुरं तोंड सारे जुना लोक खया सारे द्या का पुरं तोंड खय सारेला मायगू झालं होतं. बाबा पायऱ्या चढी गाऊन तो वटावर उभा राहत म्हणे बाबा म्हणतो वाव म्हणतो गिराईक भेटणं हो माले म्हणे आत आहे म्हणतो उन्हरे हो काका. मी पायऱ्या चढी गो त्यांना डावा हात ताटली होती उजवा हात पुरा दायना भरेल होता 8 लोक. जो दोतरना गोयदारा म्हणे चाल 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 म्हणतो उन्हरे हो काका. खड्डे काढू त्या खाटूर म्हणे बटाते बटी गुंतीन मन मांडीवर ताटली ठेवतीन. मांडीवर ताटली ठेवता 2 हात असा कर दिनार म्हणजे माली उचल बुवा. मी उचला आणि त्याला या साईडले बसा तर ते नाही इथून मांडीवर म्हणतो काय गिराईक भेटणं मन मांडीवरच काला खावायला लागेल. म्हणे बाबा म्हणतो भाऊ म्हणे मम म्हणतो ते रे हो काका ममले. विठ्ठल 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 रायना रायना मम दे म्हणे. म्हणतो मम दे. ते नका तोंड बये असा गोड बी बोले गोपाल बानू बाबा म्हणतो वाव. मी मक्कुले आल जागा दिगो त्यानं पाठ मागे बरी होती पण त्याने मानल्याचा सराटा उडे दिला होता. त्यानं पाटणं मक्कुले जाऊ मी असं गोड होतं का आणि मज्जानं. पण बाबाने आता त्या ध्यान घे की मी त्याला उतराल करू ई करी उठे जागे म्हणे महाराज अहो तुमले सोडावनी. म्हणतं बाबा मी तिले सांगियल नी येन तडाका वाट नव्हतं गरजासू तो उतरे बी नी. रायना रायना माले म्हणे बाबा म्हणतो व म्हणे काला खा आज मेहंदी खात नाही रे ओ काका. मी खात नाही. देखा महाराज 4-4:30 त्या बाबा म्हणे जरासा लांबा पाय करतस का. म्हणतात बरोबर बाबा त्याला उतरा उतरा म्हणे बाबाला खाली झोपू दे म्हणे. जशी खाट मी बिताडाकडे घसाली जशी पाल बितली चिटकस तसा पुरा बितली चिटकी उभी. त्यानं मन कानोड ताटली टी तिने आणि पायात वाटीस आणि मन अंगवर गोडा करी बस घ्या म्हणे बाबा. म्हणता काय जित्ता येम भेटणार रे तू माझे.
तो बी आडा पडणार नाही आणि माल बी आडा पडतो ना. 5 वाजी घ्या चालना ना पोऱ्या. पोऱ्याचा ना मी मागे यार म्हणतो दादा आता आहे रे, दादा आता आहे रे. म्हणे बाबा तो आते फिरावू. म्हणतो का म्हणते माई ना म्हणे. अशी मोठी गटार होती त्याला काही कुदताय नाही, त्या गटारना काटर उभा राही घ्या आणि तेन मायले देख त्याने. तेन मायले देखताच त्याने तसं तोंड फिराव. म्हणे बाबा म्हणतो भाऊ. म्हणतं काय रे म्हणे मम्माय उनी कंगन कर कौना मम्माय उनी. काय मम्माय असा कुद्या मारे. पण तो उडीन दायना कितला बरेल होता. हाय माईनी देख सबसे बडी है. आई प्रेम करते महाराज. एवढी प्रेम करत 22 वर्ष ना माय कधी गी माय कधी गी माय कधी गी माय कधी गी. आणि तिलेच प्रेम आहे एवढा कराय ना. म्हणा हिरा म्हणा मोती म्हणा देव म्हणा देवना देव म्हणा बाप ना असं म्हणा राज बंधळ. कोणतं बंधळ पण पुरं गावठी गदड निघत चाललं ते बदली जास्त. एकदा ल्यामना गावाजोडे म्हणे दुपाना बरी बसेल होतो म्हणे बाबा म्हणा सोना ना म्हणा माहितला जीव म्हणे 5 मिनिटं म्हणा शोय राहते माय कधी की माय कधी की. म्हणतं माडी तू ना सोना लग्न होई का. नाही ना म्हणे देखा ना तुमच्याकडे होई तर एक आडती. म्हणतं आमनाकडे ट्रका भरतील तुला का ते फिरू देते. म्हणा डोरणा म्हणा 5 प्राणी देखा आम्ही निघी गो सप्तावरी दुसरा वर्षले परतून दलीन असं फुलकोमाय झालं तर वाडी तुम्हाला दादा काही चमकत नाही. काय सांगू महाराज. दादाना लगन जाय दादा तिने काय खावड कोणी खावडतीस का बाया तुमच्याकडे माणसं कितला बानटपणा यादलीस ना अजिबात. इथला बदली घ्या म्हणे इथला बदली घ्या. मला काय माहिती हा इथला बदलणार त्याला तवच दाबी देतो म्हणे मी. असा गजच दाबी देवासारखा आहे. पण त्या आता नीट बरं भाऊ मला रातभर राहणार कोण गोमाल करत. अरे जिने जन्माले घाले तिले वयना नाही. ज्याने हा जीव दिला दान त्याला सुद्धा विसरलेला आहे महाराज. विसरली तया थोर झाली हानी पचतील खानी. आईला विसरला देवाला विसरला महाराज. या साथेमध्ये आल्यानंतर देवाने इतकं सुंदर शरीर दिले इंद्रिय हात पाय कान. निस्ता डोया खराब होऊ द्यावा तुम्ही जालना जा नवसारी जा. डॉक्टर साहेब म्हणतात भाऊ डोया बोलता खराब होई जायले येले काढना पडी. तो म्हणे हा काढना पडी का म्हणे एकच लाईटवर गाडी झाली का आपली. म्हणे हा दादा कितला का पैसा ना डोया काढिल्या पण डोयासारखा डोया दिसायला पाहिजे. तो म्हणे भाऊ डोयासारखा डोया दिशी पण असा करावं कसा असाच राही म्हणे तो असा ना असा देखी टमाटाकडे मांगी मिरची अजिबात टाया बसवू. महाराज देवाने इतकं सुंदर शरीर दिलं. निस्ता कान कितला सुंदर आहे. तुम्ही आहे का रे माझ्या विठोबाचे. या कानाने जोपर्यंत ऐकू ये तोपर्यंत ऐका. बुरा मत सुनो बुरा मत कहो बुरा मत देखो. वाईट पाहू नका वाईट ऐकू नका वाईट बोलू नका. बोलायचं असेल तर कसं बोला. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोला म्हणजे काम होईल. वाईट जर बोललं तर काम होईल अजिबात होणार नाही. चांगलं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे. कान जोपर्यंत चांगलेत कीर्तन ऐकून घ्या. नुसतं ऐकू नका एवढ्या फजितावी जातेस. एक धनगर बाबा मेंढ्या चारायला गेला कुठं आठ कोणी धनगर येतो नि बरं भाऊ. धनगर बाबा मेंढ्या चारायला गेला आणि एका दुपारच्या वेळेस त्यांनी झाडाखाली बसवून दिल्या. कोणी धनगर बाबाने पूर्वीच्या काळी झाडखाली बसायचं गोंगडी उशाल घालली दिन डोळ्याला घ्यात. कोणा धनगर बाबाच्या. मेंढ्या कवच उठीस आणि खुराटू घ्या तपासणी. एक माळी बाबा मोठ हाकलत होता. तो इकडे तिकडे पाय म्हणजे कोणीच चमकत. एक माळी बाबा होता. त्या माळी बाबाकडे गेला. त्या माळी बाबाला ऐकू येतो त्यांनी लाईन कटुई झाली होती. कोणी माळी बाबाची. आणि ज्याने मेंढ्या झाल्या त्याने विकटुई जायला होती. दोन्हीसले ऐकू येणे.
अहो धनगर त्याला विचारे म्हणे माळी बाबा माले मेंढर दिसली का? तो असा हात करी. बरोबर नदीनं काठोर सापडी घ्यात मेंढ्या. आता तापी आहे ना, ताप गिरणं आहे का, गिरणं काठावर सापडून गेले. तो म्हणे माळी बाबाचे लय उपकार झाले म्हणे मावावरती. माळी बाबाला मेंढी बक्षीस द्यायची. मग मेंढी देऊ तर चांगली देऊ का लाई खुरगटी येईल देऊ? जी लंगडी चाले ती मेंढीना कान धरल्या म्हणे माळी बाबा मेंढर सापडून दिली मेंढी बक्षीस घ्या. तो म्हणे मी पाय मोडेल नाही. हाऊ म्हणे बक्षीस तो म्हणे मी पाय मोडेल नाही. दोन्ही दरादरी ही लागणी सली गंमत. चाल झाल म्हणे पोलीस पाटीलकडे न्याव मोडाले. कोणाकडे? पोलीस पाटील 2 बायका होत्या आणि जेले 2 बाहेर राहते ना फैदा मोठे बेकार राहते. आमले एकच येऊ पण जेने 2 त्याने भलत्या फैदा राहते. अवघडे मार. 2 इंग्लिश पालीस त्यांनी घरना बाहेर काढ दिलं होतं. कोणी? पोलीस पाटीलनी. पहिला जुना पोलीस पाटील हे मोठे मोठे मिश्या बाबासारख्या जबरदस्त मिशान तब्येत नाही बोकऱ्या डोया. कोण आला? पोलीस पाटील. आणि बंडीवर बसेल होता जीवन. या 2 जण तटी निघणार धनगर बाबा आणि माळी बाबा. एक घोडा आला रस्ता भेटी घ्या अनिल बाबा सारखा. ऐक थांब. धनगर बाबा आणि माळी बाबाने मेंढ्या सापडवल्या. माळी म्हणे मी पाय मोडेल नी. घोडावाला बी लाईन कटवी जायला होती. तो दोन्ही बाणा टिसत म्हणे तुम्ही माले. अरे सारंगखेडातून दत्त जयंती टाइमले आणा म्हणे. अहो चाल म्हणे तुम्ही पोलीस पाटीलकडे. या तिन्ही पोलीस पाटीलकडे घ्या. पोलीस पाटील मी लाईन कट. या तिन्ही सांगित घराना. धनगर म्हणे मेंढ्या सापड्या. माई म्हणे पाय मोडेल नाही. गोडीवाला म्हणे मी सारंगखेडातून आले चोरी ना घोडा नाही. पोलीस पाटील म्हणे तुम्ही सर्व गाव जरी येऊन सर्व कॉलनी जरी येऊन पण मी तिसले घरमाल येणार. कोणले? तिसले घरमाल येणार. निस्सा ऐकू नका एवढी फैजितावी जात. मग जद लोक चांगलं ऐकत सद लोक कीर्तन ऐकिल्या. जद लोक चांगलं बोलताय तद लोक राम म्हणिल्या कृष्ण म्हणिल्या आणि ते नामचिंतन याच साथ्यत करता येईल. ही साथ गेली रे गेली महाराज पुन्हा मिळू शकत नाही. आणि जर वाईट राहिली असती गोपाळ बाबा कुलकर्णी बाबा वाईट राहिली असती तर वरच्यांनी गर्दी खाली केली असती का? वरचे म्हणतात मृत्यू लोकी व्हावा. आणि या कालामध्ये वरी चांगली जागा भेटायला पाहिजे. बामटापणा सोडती झाला हो. वरी चांगली जागा भेटायला पाहिजे. मग वरती चांगली जागा भेटण्याकरता काहीतरी केलं पाहिजे आणि ते याच साथ्यत करता येईल. स्वर्गामध्ये काही कमी होतं का? कामधेनु कल्पतरू चिंतामणी. काम होता, धेनू होती, चिंतामणी होत्या, उर्वरी होती, अमृताचे कोठार होते, चिंतामणीच्या छडका होत्या, कल्पतरूच्या बगीचा होत्या, रुंभा उर्वरी अप्सरा सर्व काही तिथं होतं. पण गोपाळ बाबा कुलकर्णी बाबा तरी असा सप्ताह होता नाही बरं का. मग स्वर्गातील लोकांनी अपेक्षा करावी. स्वर्गीचे
स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्मामा नारायण नामे भू जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. म्हणून मृत्यू लोकामध्ये कीर्तन ऐकून घ्या बाबांनो. सप्ताला जेवढी वर्गणी देता येईल तेवढी वर्गणी द्या. हो. इथं केलेलं दान तुम्ही एक पैसा दोघे हो ऐकून म्हणस भीक मागणारा भिकारी भिकारीना तरी विश्वास आहे हो 10 लाख. मग आपण भिकारी आहेत का? आपण श्रीमंत आहोत, दाते आहोत, उदार आहोत. म्हणून या सप्ताहाला जो मोठं दान देईन त्यानं मोठं कल्याण होईल. द्या महाराज, देवाला द्या. इथं एक वारकरी जरी जेवला गोपाळ बाबा या सप्ताहामध्ये तर 1000 ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळतं कुलकर्णी बाबा. तेथे एक सित दिलान्न आणि कोटी कुळाचे होय उद्धरण. आपल्या कुळाचा उद्धार करायचा असेल तर अशा यज्ञामध्ये दान करा. आपल्या पूर्वजांचा उद्धार होईल महाराज. गोकर्णाने भावाचा उद्धार व्हावा धुंदोकारीचा पिशाच योनीमध्ये गेलेला तुम्ही कथा ऐकलीच असेल. त्याचा उद्धार होतो महाराज. पिशाच योनीमध्ये गेलेल्या माणसाचा उद्धार होतो. तुम्ही आपण भाग्यवान आहात. आपण माणूस असून भागवत कथा श्रवण करतात. आपला सुद्धा उद्धार होईल आणि आपल्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार. तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं दान करा. परिस्थितीनुसार करा. नसेल काही येऊन बसा. श्रवणाच्या मिसे बैसावे एवोनी आणि साम्राज्य भुवनी सुखी नांदे. म्हणून देवादिकांनी अपेक्षा करावी. या सातेमध्ये आल्यानंतर ए साते आली या ओळगा शारंग धरू. त्या शारंग धरू परमात्मा. कोणी म्हणेल महाराज आम्ही रामाला ओळखलं चालणार नाही, आम्ही कृष्णाला ओळखलं चालणार नाही. 1000 नाव आहे विष्णू सहस्रनामामध्ये. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार. विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव आहेत. पण खरंच सांगू का दादा एवढा बी देव राहायचं नाही. आपला लोक अपोरा पडायला लागल्या. चला शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले, शिड्या तांब्याचे बाहुले केले. पाट मांडूनी वरी बाई जमिले, पाट मांडूनी वरी बाई जमिले, पाट मांडूनी वरी जमिले, पाट मांडूनी वरी जमिले. गंगाच्या नावाईले, गंगाच्या नावाईले, या जनासी लागलं वेळ. शिळ्या तांब्याचे बाहुले केले पाठ मांडोनीवरी. पण खरंच सांगा सर्व देवांचा मालक बळीया माझा तो हा देवाचाही. दरियेली सोंगी अवघीनी हरी तारो नामचे. नावाची या शस्त्रवरी नावा या उधारी सजोनी संसारी. तारू झालो माझ्या परमात्म्याला. तुम्हाला आवडेल ते नामचिंतन करा. पण या साथीमध्ये आल्यानंतर ए साथी आली या ओळगा शारण धरू नाहीतरी संसार. मा संसार महाराज सर्वांना ज्ञात आहे. तुम्ही बरेचसे दृष्ट ऐकले. दुःख बांधवडी आहे संसार दुःख मूळ सर्वांना प्रमाण ज्ञात आहे. पण इथला बी ठोकावतो या संसारमा तरी आपण या संसार सोडतात नाही बरं का. नाही साधं का मी एवढाच होतो केवढा. पण मन माय शनिवारी रविवारी बोलती गोड बोली. आज रविवार आहे ना. मन दादा बोलता हुशारशी माय बोलता काम करस माय.
आणि ती बी श्रावण भाद्रपद महिना माझ बरं का, ती कुलकर्णी बाबा भाद्रपद महिना बोलती गोड बोली. आणि भाद्रपद महिना ऊन कवी कवी रास का कसं रास महाराजच म्हणाल तांगाड असते. बोलती गोड बोले मन भाऊले 8 आना दे 8 आना दे 4 आना दे, पण माडी काय काम आहे काय नाही भाऊ, उडीन शेंगा तोडानी शेती. 8 आना लिहू पण सोडूच नाही. आणि 8 आना 50 गोया भेटतो. किसा बोंब भरलो याय भर सगळे बसून शेंगा बी तोडू, कंबरले खोई बांधी अशी पहिली शेंगदरी व तडकन उडी मारितो. म्हणतो माडी आवतो उड्या मारा म्हणे, मरी जाय तुला फुचकारी पाचकारी तोड म्हणे. कोणले फुचकारी पाचकारी? सोमवारी बी जाऊ दे नाही, रविवारी बी जाऊ दे नाही, मंगळवारी बी जाऊ दे नाही. 3-4 दिवस उडी तोडाले गो मला जाऊ दे मी मास्तरले सांग दिसू. 4 दिवस उडी तोडा महाराज. असा जीव सण तोडा तो आणि बापरे काय बोलता, जीव लावतास तू चालत घरी घर. 4-5 दिवस दोन्ही मायले कसली तोडा, डोकार गोंटी तुरू 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 संध्याकाळ घरली तो म्हणे बापरे पाय पाय बी चालते तर तू चालतं घरी घर. 4 दिवस ना सोकाडा म्हणे आत्यान करून जायचं मोगरीली म्हणे 2 लई येऊन मी काय मग ते कसं बागी बागी ठोकना पडी का ऊनमा टाका दिले तथा मन माय ना आता मी आमनी जुनी दल्ली होती अशी टाके ना, आणि मी बी आता टाकू ना दनादन दनादन. दोन्ही मायले कसनी 1.5 तास मध्ये त्यांना पुरा पाटा पाटा. कोण आला तू म्हणे बापरे काय कुताडा ना द्या म्हणतो तू थांबत घरी. तो म्हणे कुताडानाच काम चालू आहे म्हणतो तू थांब. तटून त्याले उपनी वापनी सनी पोत्र बाजूले दाना एक कडे मस्त महाराज त्याला साफ करली जा. मग त्याला धुई टाका 2-3 दिवस. मग कोणले त्याला सुकाळा 4-5 दिवस सुकायना चांगला कणकणात होईना. मग तेल लावा त्याले कोणले असा चमके कोण नेसता चमके काया जाम. मग त्याला 4-5 दिवस मग तो का चक्की होत्यात का बरगडा राहत बरगडा. मग दल्ली त्यानं 2 बांगा करे वरून कायान मजारमा कोण काही वरून दव्यान मजारमा त्या काय बोलता नडतच बरं सप्ताले आतला गाठ ना म्हणतच त्याले. पण त्यांना कायापणा जावा करता खेळा मग काय नाम ना गाव टेलर बी नाही होता. चक्क्याने त्या सासगावने ते खेडगाव कुराड द्यायला जाणं पडे. आम्हाला सुमेर पाटील गेले, आम्हाला भाषा आहेत तिकडे येला अजून. बोला दादा काही चक्क्यानी होत्या. मग जुना लोकच ना उख आहे गाडीला आहेत कोपरामा. आणि त्या माटांना घरी आमनी भाऊजी जराशी तब्येतली बरी होती. आणि मग तो ना कायापणा काढा करता खाली उख आहे वरून खैर मुस आहे तिला असं लोखंडी मुंदन बसाडेल होतं. वहिनी जरा खाता करणे होती ही तब्येत होती. कुलकर्णी बाबां माय आपला मग फिरायले हो. आता बी दणका टाकते इकडनं बी घर माटी पडेल इकडनं बी घर माटी पडेल. दोन्ही घरना दल्ला कोण काय टॉक राहणार कोण काय टॉक राहणार म्हणे मामाची दाय गावलाय राहिनो. देखा दाय गावलाय गोवलाय सनी तिले महाराज उपनी वापनी सनी मस्त चांगले चांगली दाय काढी. त्यांना मसाला टाका चक्की चक्की सुद्धा उगरी वास मारलाय तिने कोणी, कारण तो उगरा होता. आणि जास्त किंमत कोणले मी नाही म्हणत हो. मार्केटमध्ये तुम्ही जिवारी लिहाल जा, गहू लिहाल जा, बाजरी लिहाल जा, पण हरभरा उडीद घेवडा पावटा भाव कोणले जास्त आहे उगरा असले. कसं मजानं बोलणार तुम्ही म्हण दादा उगराला जास्त किंमत आहे. देखा महाराज तटून बी त्याला मग घर दही आणा कोणले उडीदनं पीठ दही आण थंड जाईन. दुसरा दिवस ते ना पीठ बिन असं पोयास ना माय बरोबर आहे का. असं कांजीन टोपीना माय कडक बिन ना पडत त्याला कडक कोणले त्याला तुमच्याकडे काय म्हणतस पापडीच नाही पिटले का या गोया बनवत त्याला काय म्हणतोस तुमच्याकडे
लाटेने म्हणतात त्याला डांगर म्हणत. डांगर कुठा करता पुरा बांगरच लागच बरं. पण तठे मांडी वाई बसानं काम नाही. तरी बामन कुलकरी बाबा सांगतील डोळ्याला पाणी लावा म्हणा प्राणोक्त फल तटे म्हणान का नाही. मंत्र म्हणा टाईम म्हणा ना. पण तटे जरासं PSI साहेबली माहिती कसं आसन करणं पडत, कशी उडी मारा पडत. पहिलवानी जसं बजरंग आसन मारणं पडत तसे बजरंग आसन मार. दगडली भीती येईल त्या गणली भीती येईल आणि जो पीठ ठेवून ते पीठवर दणका मारतात ते पीठ जागे असं करे जागे असं करे. मी शादात आलो का कीर्तनले गो महाराज मन मित्रांन गावले ये पोऱ्या पीठ कुटी राहता त्याला का उराई भरेल होती का काय झाली काय माहिती. घाम न्यारा चाले तो पीठ न्यारा कुठे आणि ते पीठ कुटता कुटता तिने गंमती की मी मना डोया मासं घर पाणी ये लागलं. त्याने पीठ कुटान राहते म्हणे बाबा तुम्हाला कोण मरणं म्हणतो. ओ काका कथा कोण माराय ना तुम्हाला आलं म्हणे. तुम्ही रडी कमर आहे ना तुमची तब्येत बरोबर नाही का. तुमले कोणी काही बोलणार का. तुम्हाला काही पैसा विसा दवडणार का म्हणतो. मला काहीच व्हायला मग तुम्ही रडी कमर आहे ना म्हणतो. भाऊ मी देवबाली विनंती करायनो म्हणे. काय विनंती कराय ना म्हणतो. देवबा तू मला सगळा जन्मामा घालजो पण उडीद ना जन्मामा नको घालजो रे म्हणा. आहे का म्हणे कामो रे बाबा म्हणतात तेल लाई बनाडतस रे म्हणा बाबा. असा गोमाले तो त्या पिठले जिनगर पापडे होता तिने एकच लाटीमा 4 दाल्ल्या गोया कर्या. एक लाटीमा मधली बहीण देख बरं, धाकली बहीण देख बरं, मोठी बहीण देख बरं. एक लाटीना 4 तुकडा करा आणि 4च तुकडा मग दाल्ल्या गोल करल्या. एक लाट्या पण आहे. एक लाठी फुटती दुसरी तिसरी आकारल्याने आणि चौथी पार करी मरी जायचो काटरो जाडाय लांबाड असा गजच पापडे लांबा घालाय घ्या डांडानाक डांडानाक. मग पापड म्हणत माझा तुम ना बरोबर येऊ म्हणतो. नको येऊ रे म्हणा काका. जवळ लांबा घाला ना तू आता यावन म्हणाय ना. जवळ चांगला होता तो दणकान लागू दे ना तुम्ही महाराज. जाऊपर्यंत जसा त्या संसारामध्ये त्या उडदाच्या पिठाचे हाल झाले तसं संसारामध्ये मनुष्य एवढे दणके खातो एवढे फटके खातो पण त्याला चांगलंच म्हणतो. पण खरं संकासा दुःखरूप संसार या जगामध्ये सुखरूप करणार जर कोण असतील तर माऊली ज्ञानोबा आहे. विठ्ठल विठ्ठल अवघाची संसार संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल. पण हा संसार सुखरूप जगात करणारी फक्त माऊली ज्ञानोबा आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणून या संसारामध्ये या प्रपंचामध्ये राहून परमात्मा आपला साखर आणि तो परमात्मा कोणत्याच साथीत नाही. या साथीत महाराज बऱ्याचशा साथीत पण त्या काहीच कामाच्या नाही. पण शरीर उत्तम आणि चांगलं आहे.
शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गुले, शरीर साध्य होई केले, शरीर साधिले परब्रह्म निती याच्यासारखं घाणेरडं. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराशी. पण या शरीराला जर पवित्र करायचं असेल, पवित्राणाम पवित्र यो मंगलानांच मंगलम, मंगलमय परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर हे शरीर पवित्र होईल. हा देह पवित्र, पवित्र तो देह. वाणी पुण्यवंत जो वदी अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने निरेसल संकट, तराल हा दुर्गट. भवसिंधू हा भवनाम समुद्र तरायचा असेल तर या साथीमध्ये आल्यानंतर परमात्म्याची ओळख कर. माऊली पहिल्या चरणात सांगतात, हो ये साथी आलिया हो वर्गाचा रंग करू हो ये साथी आलिया हो वर्गाचा रंग करू हो ये साथी आलिया हो वर्गाचा रंग करू हो ये साथी आलिया वर्गाचा रंग ताली बजाव. एवढं सोपं नाही बरं. गाना भी आणि खाना भी है बरं का. जिसका खाना है उसका गाना है. या संगीतात मोठी पावर आहे महाराज. संगीत मानवाला कळालं याच्यात नाही, पण जेल पायनी तेल बी संगीत कळणं बरं. कोणले गाता येईल तेनीची गावी ये रे हरी हरी. संगीत ईश्वर की शक्ति हरिशर में बसेरा. रागिनी जो राग सुनाए रोगी को मिले आराम. संगीतात पावर आहे महाराज. ये ठिकाणी मी असाच भिंपला राम म्हणायला लागलो. बाबा पंकज बाबा एक दल्ली अशी रडे म्हणतो, बाप रे दल्लीने का संगीत विषयात क्लास केलं. मी जसा जसा आलाप लिहू तशी तशी दल्लीवर रडे. कीर्तन मोडतात पंकज बाबा, मी कोणाच पाय पडायला लागू. लोक आपला पाय पडायला पण मी दल्लीना पाय पडायला लागू. म्हणतो माडी खरंच मरून तुना पोटे जन्माले हो. जर मी खरंच तुन पोटे जन्माले तुला लवकर तू सारखं गायन शिकी जा. तू रडे का मग. नाही रे बा म्हणे, जो तू बाललाय म्हणे. काय तो म्हणा बोकड्याने यादी म्हणे माले. म्हणता असं का मग. तो अशी म्हणे मोठी दाढी होती बरं का बाबा. जशी म्हणे दाढी आले तशी तुम म्हणा बोकड्यांनी दाढी तो ना सारखी आले रे म्हणे म्हणा आई बा. म्हणतो असं का. म्हणतो शिलकता कसा ना काय. म्हणतो बानाटच दल्ली दिसत आहे. मी जिला संगीत कळत. संगीत महाराज, पण संगीतामध्ये नावलौकिक ज्यांनी केलं
लता दीदी, उद्या त्यांच्याच गावी माझं कीर्तनी बरं का. थांडेरला उद्या माझं कीर्तन. जसा इथं भव्य सत्ता आहे महाराज, तिथेही भव्य मोठा सत्ता आहे की जीवनामध्ये. ते 25-30 हजार लोकसंख्येचं गाव आहे थांडे. लता दीदींचा जन्म त्या गावी झालेला आहे महाराज. आणि त्यांच्या वाड्यापासून जवळच, त्यांच्या वाड्याच्या भिंतीला भिंत आमचे भावे सर राहतात. ते संगीत विशारद आहेत, ते गोड गाणारे आहेत. ते त्यांच्या मुलीचा कुलकर्णी ताई म्हणून धुळ्याला क्लास आहे बरं का. संगीतामध्ये पावर आहे महाराज. आमच्या बाबांनी फार गोड चाल म्हटली. असं वाटतं किती ऐकत राहावं, किती म्हणत राहावं, पण टायमाचं बंधन आहे. मला पट्यारापणा आवडत नाही, जास्त मीटर वायनानी पडत. मला उभं राहून कीर्तनाची सवय, पण मी उपटाही झाले 15 दिवस जाय बरं का. मी 4 नंबरना पायरून जिनावर उलटान सुलटावू येईल. जसा एखादा लाडू कसा गरबडतेस असा भत्कन आवाज ना म्हणतं का व मी उपटाय नो मी. ती माले गण उचला ना परत गण करे म्हणे का व तुम्ही तर 90 की 80 किलो नाही म्हण गण कस काय उचलाय म्हणे 45 किलो नावरी. गलीमधला 2-3 जण उचला तो रिक्षा मा टाकन मला दवाखाना मला या. आता गोया मिळाली सण गाडी चाली राहिनी. म्हटलं बाबा अशी अशी परिस्थिती. म्हणे बाबा काळजी करू नका म्हणून आज बसून कीर्तन करतोय. नाही तर आपकी झलक सबसे अलग आहे बरं का. विठ्ठल 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 आनंद वाटला महाराज. पहिल्या चरणापर्यंत आपण आलो. पण या साथीमध्ये जन्माला आल्यानंतर तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवताय मृत्यूच्या तावडीतून बाबा, आपण म्हणतोच मन करता मन मायचे, मन बाप आहे, मन बहीण आहे, मन बाई आहे. कोण नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंतिजा शिकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे, कोणीच कोण नाही. सोयरे धायरे संपत्तीचे लोक अननिर्वाणीचा एक पांडुरंग. या सोरुणासीन त्यांना गावात लोक जीवन केली अन भिक्षा वाढ माझी आईजी. कोण 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 छगन चौगले. विठ्ठल विठ्ठल आनंद वाटला महाराज. जीवनामध्ये या कोणीच कोणाची मृत्यूतून आई सोडू शकत नाही, बाप सोडून. म्हणून कवणाचे माय बाप कवणाचे. पण प्रत्येक भ्रांती बोलती वेगळी. मन करता ती जेवण सुद्धा करत नाही. कोण ती. पण खरंच सांगू का कुलकर्णी बाबा, जर लोक माय शेत लोक शहाणे वर. माझ्या आईचं 105 वर्षाचं वय होतं. आमच्या सुमेर पाहुण्यांना माहिती. मी 5वीत राहायचो आणि ते 4थीला होते. मी ज्या 6वीला ते 5वीला होते. आम्ही बरोबर खेडगाव हायस्कूलला जायचो. गरीब कुटुंब महाराज. 105 वर्षाचं वय. जर विचार मोटरसायकल होती माझ्याजवळ. मी 22 ते 24 25 वर्ष मोटरसायकलवर फिरलो. मला फक्त येऊन टाइमला विचार, भाऊ घरी येशी का तू आज. जर तिला हा सांगती ना रात्री 3 वाजो का 4 वाजो झोपेनी. कोण एक दिवस मायगावचानी जायला होती. एकटी ती होती घर. मी दरवाजा टोको का रे ते पंचर आहे तर उब गेलं दिसली बरं काही बी. तुम्ही मायशे तुम्ही सांगत असतील ते. पण महाराज अवघडे माहिती माहीत राहत. घरमा पाय टाकताच गाडीनं भुरभुर आवाज होऊ नका भाऊ. लगेच दरवाजी खोले. घरमा घुसणो का नाही घुसणो. खाट खाल तांब्या भरलेला पाणी पिले. ते जेवणा होता का तू ऐकून विचारस. ती ते नाही विचारे कितला भेटणार आता चाय गाव ना. तू आता येतो ना कान्ना मागितस मी. तू तिले पैसा असणार रोगी, पण माईले पैसा सुद्धा लागणार नाही. ज्या दिवसापासून आई गेली महाराज गोपाल दादा, त्या दिवसापासून मला कोणीच विचारत नाही कव जेवणा होता आणि कव उनता. फक्त विचारणारी पंकज बाबा फक्त एक आईच असते बरं.
बापाचं प्रेम दिसत नाही. प्रत्येक बापाला वाटतं माझा मुलगा शाळेत जातो ना, स्वतः तुटलेल्या घालेल पण मुलाला चांगली चप्पल घेईल, स्वतः फाटके कपडे घालेल पण मुलाला चांगले कपडे घेईल. पण मुलांनी जाणीव ठेवली पाहिजे महाराज, जाणीव ठेवली पाहिजे. आता गजर लोक काय पता करा ना, आमना गावमधून 4 गाड्या भरतीस इंग्लिश मिडियमने शिकाडू नका असं म्हणणं नाही. आमने बी नाचा जाती मन नातली विचार म्हणतो व्हॉट इज युअर नेम, ती म्हणे नेमन टेमन. एकले विचार म्हणतो व्हॉट इज युअर नेम, तो म्हणे माय नाव नेकटा भुईमुंग. ओ नकटा भुईमुंग वाला. एक असं चित्र काढ म्हणे कागदवर, मारुती अर्धा काढी गारामा फसेल 2 चाकं 2 चाकं बाहेर निघेल. ते म्हणतं ट्रान्सलेशन करता येईना, तो म्हणे दिस इज माय टॅक्सी, टॅक्सी माय फसिंग, हालिंग ना चालिंग, नुसती पम करीन. म्हणतो नको लंबा घालू रे, त्यातले नको लंबा घालू रे. पण महाराज शिका. महात्मा पहिलीच शाळा जर काढली असेल तर सावित्रीबाई फुलेंनी काढली, महात्मा ज्योतिबा फुलेंनी काढली. माझ्या बहिणींनो तुम्ही किती शिका, माझ्या ताईंनो तुम्ही किती शिका, दादांनो तुम्ही किती शिका, पण बापाला आणि आईला खाली मान घालायला लावू नका, असं जीवन जगू नका. महाराज तुम्हाला रात्री बाबांनी सांगितलं असेल, मी ऐकली थोडीशी क्लिप बाबांची. बिकट परिस्थिती महाराज, बिकट अवघड समस्या झाली. माफी मागून बोलतो माझ्या ताईंनो, माझा बोलण्याचं, माझ्या कीर्तनात तुम्ही काही नाही नेलं तरी चालेल, पण हे 2 वाक्य न्या घरी. आई वडिलांची मान खाली जायला नको. जसं महाराज अहिल्याबाईंच्या जीवनामध्ये किती संकट आले, राजघराणा होता. सावित्रीबाईंच्या जीवनामध्ये किती संकट आले, पण महाराज बहिणाईंच्या जीवनामध्ये संघर्ष केला महाराज या मंडळींनी. आज त्यांची आपण नावं काय घेतो. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. देशाकरता या लोकांनी महाराज हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं. म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण आज शिक्षण घेतात, मोठ्या मोठ्या पदव्या धारण करतात, पण चांगलं जीवन जगा. आई वडिलांच्या डोळ्यामधून आसरू येईल असं जीवन कधी जगू नका. या जगामध्ये आई दुःखाच्या मृत्यूच्या तावडीतून कोणी सोडू शकते. म्हणून कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, सोयरा दायरा सुद्धा काही काम नाही. प्रत्येकले भाष्य मन करतात तोच आहे. पण तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. सोडवणारा माझा एक परमात्मा आहे, त्या परमात्मा आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नोये, विठोबा रखुमाई. हरी जय जय
आनंदाचा क्षण तेव्हा जातो, दुःखाचा क्षण जात नाही. आपली वेळ काय थोडीशी राहिलेली आहे, 5-10 मिनटं. एक 5-6 मिनटामध्ये सेवा संपवतो. ज्ञानोबा काय म्हणतात, बाबा या प्रपंचामधून तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवताय हा सर्वांना ज्ञात आहे, दुःख रूप आहे. अनेक अडीअडचणीचा हा संसार, हा प्रपंच आहे. या प्रपंचात कोणी सोडू शकत नाही. जसा त्या हरणाला भास झालेला आहे तसा या जीवाला भास झालेला आहे. पंचविषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्द विषयामुळे हरिण धरणारे लोक असा मोठा जाळं टाकतात. शब्द विषयामुळे जाळं टाकतात आणि बिन वाद्य वाजवतात आणि हरण डोलत डोलत बरोबर त्या जाळ्यामध्ये. शब्द विषयामुळे हरिण, स्पर्श विषयामुळे हत्ती. मोठासा गोल खड्डा खोदतात, त्यावर पुठ्ठ्याचा हत्ती तयार करतात. लांबून हत्ती लढाई करण्याकरता येतो, झुंज खेळतो. धडक मारल्याबरोबर तो हत्ती बाजूला साईडला पडतो. हा बरोबर त्या गोल गड्ड्यामध्ये त्याला विक बनवला जातो, अंकुशाचा मार दिला जातो. त्याला टाईमावर पाणी नाही, खाणं नाही. त्याला विक केल्यानंतर तेव्हा तो पकडला जातो. स्पर्श विषयामुळे हत्ती, रूप विषयामुळे पतंग, गंध विषयामुळे भुंगा. ऋण जोण रे भ्रमरा, अरे सांडी गुण रे भ्रमरा. सुमण सोगंदो रे भ्रमरा, ऋण जोण रे भ्रमरा. सांडी तुआ बघून रे भ्रमरा. आणि रस विषयामुळे मासा. मासे धरणारे लोक फार विचार करा, मी बी गिरणा काठोर राहिले, मग तुम्ही मासा धरेत का? मग अशी लांबलचक काडी असते, तिला बारीक असा दोरा बांधतात आणि असा तार अडकलेला असतो आणि त्याला असा काहीतरी नदी कोरीस आणि काहीतरी लावतोच किरकोळ. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? शिदोड. पण माऊली त्याला आमिष म्हणतात. काय म्हणतात? आमिष. पण ज्या टायमाला तो आमिष पाण्यामध्ये खाली जातो त्या माशाला सांगतो, भाऊ तू येऊ नको मन करता, आणि तू जर उन्हा मन करता बरेचेतून करता. मताओ मेरे लिए, मैं आदा हुआ है तेरे लिए. तू आएगा मेरे लिए तो ऊपर खड़ा है तेरे लिए. आमिषाचा मिसे गळ गिळी मास, आमिषाचा मिसे गळ गिळी मास. आमिषाचा मिसे गळ मास, आमिषाचा मिसे गळ मास. पोटाने आगसाय मरण
आमिषाच्या मिसे गळगिळी मासा फोटोनिया घसा मरण पापे. एकच तुकडं काय आली मी जिलेबी बर का. मला माहिती म्हणे पैसे जाऊ दे. दादांकडे इतका सुंदर स्वयंपाक होता महाराज. महाराज वा तुम्ही मस्त मजा आहे जो. काय प्रेम करता महाराज. किती आदर आतिथ्य घाली संतासी पूजा करी काय. आमच्या महाराजांनी फार मस्त नियोजन केलं बरं का. नाही तर काहीच ठिकाणी अतिसुशिक्षितपणा हे गावले चांगला शहर गाव श्रीमंत माणूस बसलो मी पाय मा चप्पल चुटूक 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 चुटूक. तुम्ही पाणी घेता का म्हणतो धरणावर जाऊ का. तुम्हाला चहा करू का दूध बनवू का कॉफी बनवू म्हणतो. थोडं झेंडू सलपन बनव तुम्हाला. तू का विचारी राहिनी कसा येडपटपणा होई तुना. महाराज आमचे भरत महाराज परळीकर फार गोड विनोद करतात महाराज. मी कालच ऐकलं त्यांची झलक थोडीशी वर काम थोडीशी आज इथं सोडून पहिली झलक कधी कला आजा. महाराज खरं परमार्थात आनंदी. काय प्रेम करतात हो मंडळी. म्हणून जिथं साधू संतांची सेवा आहे महाराज त्या कुटुंबाला त्या परिसराला कधीही कमी पडत नाही. बघा तुमचा हा सप्ताह आवरू द्या. तुम्ही एक गाणं ऐकायचे. सुन सुन लाग समन रवी तो अरे ले जवळान. सुन सुन लाग सम. जो या परिसरात राहत असेल त्याच्या डोळ्यात निश्चित पाणी येईल महाराज. काय आनंद आहे आता. काय मजा होती. संध्याकाळ जाई माय त्यासना डबा दिना. तुरु 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 लहान लेकर घेऊन माझ्या भगिनी मंडपात हजर. गोपाळ महाराज 3 वर्षे झाली या सप्ताहाला. या सप्ताहामध्ये एक माणूस जरी माळकरी झाला कुलकर्णी दादा एक माणूस तर आपला 2 लाख रुपये खर्च केलेला सफल होऊन जाईल. किती. आणि आजकाल तरुणांची गरज आहे महाराज. अरे वा. असं का. बिगर लायसनची गाडी चालवू नका. आपले PSI बसलेले तुमची गाडी केव्हाही अडवून दिली. आणि आता सक्ती झालेली पुढे बी हेल्मेट आणि मागे बी हेल्मेट. पण बाईना आतमध्ये यावं ना पहिलेच तुम्ही निथं ती उलट घालली जशा ठोकायचं नाही बरं का. असं व्हायला नको. चांगलंय महाराज. आनंद लोटा परमार्थात 3ऱ्या चरणात आपण आलेलो आहे. विषयाची समजोक वेगळाची बाहुली अभराची सावली. काय टायमाला असं अभ्र येतं की असं वाटणं काय पाणी पडी. पण केव्हा राहायला जाईल अभराची सावली जाईल. ज्ञानोबर म्हणता या सर्व गोष्टी मी पाहिल्या. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले. लोकांतले काय काय स्वप्न पडतील. एकने नुसतं लगीनच देख काय लग्नाचा 16 पाहिला आणि तो बी सपन मग आज मेरी यार की शादी. नुसतं एकने लग्नच देख ते नवी सपन मग काय ठरणं लगन. झोपेल कोठे घर उन्हा खाली एक गोदडी वर एक गोदडी. लगन 50,000 रुपये उंडा थाटमाट मा लगन जाय. त्या गाणं चालू घ्या. पहिला गाणं यश नाही म्हणू लाडा अंगठी तो पहिला पिवर अंगठी ना मोल गुजरात मा का मुनी. रतनलालची बापना घडी होत नाही का मोल. बापना साहेबांकडे मोल होता. पण आपण गुजरातनं जातो. पण गुजरातचं सोनं लोक आपल्याकडे सोनं बनवायला येतात. मी म्हणतो महाराज पूर्वी गाणे म्हणायचे. आते गाणं म्हणानं का आती मिमरी फसाडी बलावा बलावा. कोणा भाऊ पण चांगलाच येतच. पण खरं सांग का आपली या भाऊबंदकी सारखी भाऊबंदकी कोणतीच चांगली नाही महाराज. इथं कोणाचा वैर नाही कोणाचा द्वेष नाही. तुम्ही आम्ही खेळी मिळी यारे यारे
हो, ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले, खाली गोदडी वरे गोदडी ठरन लगन सपन माझ, हायत पिटिगी नवरी वाटेला आगी सपन माझ बरं, आणि त्यान मायने सांग सोन्या अडकोणी येतो नि बरं, वय तिल्ली येतून गरीब बाईले, मग ये निघी जाऊन येईन दूधवाला गाडी मागीन, पहिले दूधवाला ना गाड्या कशा राय, नुसतं पेट्रोल सोंगाडा पुरतं राय, मारी की का दुवा दुवा मागे राखेल ना फटफटीचा राज होता, येना गण डोस जास्त देवा गाडीवर फुलवी मार की का मार की का मार की का, कोणी दूधवाला गाडीले की का मारता मारता मांडी बरोबर जावर मा पाय घाल दिलो होता येईन, माय म्हणे सोन्या तुले लाज नाही वाटणी, एवढी जावर पाटा इकोट चालणार होता तू, म्हणे तू सांगत तिले म्हणे कोणले व माडी म्हणे म्हणत सपन मा लग्न जाईन मी तिले लेवाल निघू, कुलकर्णी बाबानी पटपटी मागी ती का वर फुलं होईगी का काय होईगी, की का मारा मारा मा गोदडी पाठी म्हणे, स्वप्नेचे चेहिले काय बोलले लग्न होई स्वप्नामध्ये, सर्व रयाला जाणारे बाबा, या जगामध्ये सत्य जर असेल, सत्य साच घरे नाम विठोबाचे बरे, सत्य तो विठ्ठला, का गहा दाविला जगदाकारो, या प्रपंचामध्ये राहू, या साथेमध्ये जन्माला आल्यानंतर एक परमात्मा सत्य, त्या परमात्म्याचं नाम चिंतन कर, आणि या साथेतच कर मारा, हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, एका जनार्दनी हमजे गायबा जाईल, अरे पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी, ही संधी आहे, या संधीचं सोनं करून घ्या, बरवी वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी, आपलं संचित चांगलं या धर्म मंडपात आलो, म्हणून जीवनामध्ये या धर्म मंडपामध्ये उद्या येताना जास्त संख्येने या सप्ताहाची शोभा वाढवा, जीवनामध्ये महाराज काहीच येणार नाही, जसे आई वडील प्रेम करतात तसे संत प्रेम करतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायम या पतित कीर्तिवान, पण ते संत कोड ज्ञानेश्वर